अन्नपूर्णेची कहाणी. काशी नगरीमध्ये धनंजय नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते सुलक्षणा. तिला पतिसूख भरपूर मिळत असे, पण घरात मात्र 18-20 दारिद्र्य होते. तिला आपल्या गरिबीचे फार दुःख वाटत असे. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, हे नाथ, आपण काहीतरी कामधंदा करा. घरात खायला अन्न नाही, न्यायला वस्त्र नाही, घरात हे 18-20 दारिद्र्य, हे असे किती दिवस चालणार? बायकोचे बोलणे ऐकून धनंजय उदास झाला. त्याने भगवान शंकराची तपश्चर्या करावयास सुरुवात केली. तो भगवंतांना म्हणाला, हे देवाधिदेवा महादेवा, मला तुमची पूजा कशी करावी हे समजत नाही. मी अज्ञानी आहे. तुम्हीच मला तारणारे किंवा मारणारे आहात. पिनाकपाणी शंकरा, माझ्यावर दया करा. याप्रमाणे तो 3 दिवस अन्न पाण्या वाचून शंकराचे चिंतन करीत बसून राहिला. शंकराला त्याची दया आली. शेवटी देवाने त्या धनंजयाचे कानाजवळ 3 वेळा अन्नपूर्णा 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 असे शब्द उच्चारले. आपल्याला हे कोणी काय सांगितले हे काही त्या ब्राह्मणाला समजेना. त्याबद्दल तो विचार करू लागला, पण त्याला त्याचा काहीही अर्थ समजेना. इतक्यात देवळात येणाऱ्या ब्राह्मणांना पाहून त्याने विचारले, महाराज, ही अन्नपूर्णा कोण? तुम्ही मला सांगू शकाल काय? सांगितले तर मजगरीबावर फार उपकार होतील. ब्राह्मण म्हणाले, अरे वेड्या, तू अन्न पाणी सोडून उपवास करीत आहेस. तेव्हा तुला जेवायचीच आठवण होणार. जा, घरी जा आणि जेवण कर. धनंजय घरी गेला. त्याने घडलेली सर्व हकीकत आपल्या बायकोला सांगितली. त्यावर ती म्हणाली, काही काळजी करू नका. स्वतः शंकरांनी तुम्हाला दृष्टांत दिला आहे, मंत्र दिला आहे. ते स्वतः त्याचा उलगडा करतील. आपण फिरून जाऊन त्यांचे ध्यान करा. परत धनंजय शंकराची तपश्चर्या करीत बसला. रात्री शंकरांनी त्याला दृष्टांत दिला आणि सांगितले, मुला, तू पूर्व दिशेला जा. त्या ठिकाणी तुला सर्व काही समजेल. तुझे मनोरथ पूर्ण होतील. भगवंताच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी धनंजय बायकोचा निरोप घेऊन पूर्व दिशेला निघाला. रस्त्याने जाता जाता तो अन्नपूर्णा अन्नपूर्णा असे पुटपुटत होता. फळे खात आणि नदी सरोवराचे पाणी पीत अहोरात्र त्याचा प्रवास चालला होता. किती दिवस झाले कोणास ठाऊक, पण एके दिवशी रात्री तो चालला असता त्याला एक सुंदर सरोवर दिसले. पौर्णिमेची रात्र होती ती. त्या सरोवराचे काठी हजारो सुंदर अप्सरा बसल्या होत्या. त्यातील एक कहाणी सांगत होती. बाकीच्या अन्नपूर्णा अन्नपूर्णा म्हणत होत्या. तो ज्याचा शोध करण्यासाठी घरून निघाला होता त्याचा त्याला शेवटी शोध लागला होता. ज्याचा शोध करण्यासाठी घरून निघाला होता त्याचा त्याला शेवटी शोध लागला होता. धनंजय अप्सरांजवळ जाऊन म्हणाला, आपण कोण आहात? देवकन्या आहात की नागकन्या आहात ते मला माहीत नाही, पण आपण काय करीत आहात ते कृपा करून मला सांगाल काय? त्यावर एक अप्सरा म्हणाली, आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत. हे व्रत केल्याने काय होते? हे कोणी कधी केले आहे काय? हे व्रत कसे आणि केव्हा करतात? त्याचा विधी तरी मला सांगा. याचे फळ काय मिळेल? अप्सरा म्हणाल्या, हे व्रत कोणीही करू शकतो. 21 दिवसांसाठी 21 गाठी असलेला दोरा घ्यावा. 21 दिवस शक्य नसल्यास 1 दिवस तरी उपवास करावा आणि हे सुद्धा शक्य नसेल तर कहाणी ऐकून प्रसाद भक्षण करावा. उपवास करून कहाणी ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे, दिवा ठेवावा आणि शंकर पार्वतीला साक्षी ठेवून कहाणी करावी. कहाणी ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये. चुकीने अन्न ग्रहण झाल्यास फिरून दुसऱ्या दिवशी उपवास करावा. व्रत करावयाच्या दिवशी रागावू नये, खोटे बोलू नये. व्रत केल्याने आलयाला दृष्टी येते, डोळ्याला पाय येतात, निर्धनाला पैसा मिळतो, पुत्र नसलेल्यांना पुत्र लाभ होतो. जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्या प्राप्त होते व जी इच्छा धरून हे व्रत करील त्याची इच्छा पूर्ण होते. अप्सरा म्हणाल्या, बाई, मला खायला अन्न नाही, न्यायला वस्त्र नाही, विद्येचे नाव नाही, माझ्याजवळ काहीच नाही. असा मी एक गरीब दुःखी ब्राह्मण आहे. आपण मला व्रताचे सूत द्याल का? देऊ, पण तू त्याचा अपमान करता कामा नये, त्याची हेळसांड करता कामा नये. हे घे ते पवित्र सूत. धनंजयाने मग व्रत केले. व्रत पुरे झाल्यावर सरोवरातून 21 पायऱ्या असलेली सोन्याची शिडी वर आली. धनंजय शिडीवरून खाली उतरू लागला. खाली सरोवरात उतरल्यावर हजारो दैदिप्यमान सूर्याची प्रभा फाकली असावी असे भव्य आणि दिव्य मंदिर त्याला दिसले. ते मंदिर माता अन्नपूर्णेचे होते. सुवर्ण सिंहासनावर माता अन्नपूर्णा बसली होती आणि भगवान शंकर दोन्ही हात जोडून याचकाप्रमाणे तिच्या समोर उभे होते. किन्नरी देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या. किन्नरी 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 देवीवर छत्र चामरे ढाळीत होत्या. यक्ष स्त्रिया सशस्त्र पहारा करीत होत्या. हे पाहून आश्चर्यचकित झालेला धनंजय पुढे आला आणि त्याने माता अन्नपूर्णेचे पाय धरले. माते, तू सर्वज्ञ आहेस, तुला सर्व काही दिसते, सर्व काही समजते. मी पामर तुला काय सांगणार? देवी हसून म्हणाली, वत्सा धनंजया, तू माझे व्रत केले आहेस. मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे.
तू सुखी होशील, सारे जग तुझी वाहवा करेल, तुला काही कमी पडणार नाही. देवीने आपला वरदहस्त धनंजयाच्या डोक्यावर ठेवला. त्याबरोबर विद्या देवी त्याच्या जिभेवर नाचू लागली. त्याला अत्यानंद झाला. त्यानेच त्याला मूर्छा आली. शुद्धीवर येऊन पाहतो तो आपण काशी विश्वेश्वराच्या मंदिरात आहोत असे त्याला आढळून आले. तो माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवून घरी परतला. त्याने झालेली सर्व हकीकत बायकोला सांगितली. मातेच्या आशीर्वादाने भरभरून संपत्ती त्याच्या घरी येऊ लागली. त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले. सुख आणि शांतीचे साम्राज्य त्याच्या घरी नांदू लागले. त्याचा मान सन्मान वाढला. आता त्याचे नातेवाईक त्याला मान देऊ लागले. त्याची हाजी हाजी करू लागले. त्याला म्हणू लागले, महाराज, आपल्याजवळ धन आहे, दौलत आहे, मानसन्मान आहे, पण याचा काय उपयोग? आपल्याला मुलगा नाही, सुलक्षणेला मूल होत नाही, तेव्हा आता दुसरे लग्न करा. वारंवार तेच तेच ऐकून शेवटी धनंजयाने दुसरे लग्न केले. त्यामुळे मात्र सुलक्षणेला सवतीचा जाच होऊ लागला. तिला वेगळे राहावे लागले. तिने आपल्यासाठी निराळे घर बांधून घेतले व राहू लागली. एके दिवशी सुलक्षणा आपल्या नवऱ्याला म्हणाली, महाराज, आपल्यापाशी एक मागणे आहे. आपल्याला हे वैभव सुख मिळाले आहे ते अन्नपूर्णेच्या कृपाप्रसादाने आहे, तरी आपण तिचे व्रत सोडू नये. बायकोचे बोलणे ऐकून तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला. दुसरीला त्यातले काहीच माहिती नव्हते. ती आपल्या नवऱ्याची वाट पाहत बसली. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, असे 18 दिवस झाले तरी धनंजय घरी परतला नाही. शेवटी तिला समजले की आपला नवरा गेले 18 दिवस आपल्या सवतीकडे राहत आहे. तिच्या अंगाचा तिळपापड झाला. ते रागाने लाल होऊन जळफळत सुलक्षणेकडे गेली आणि तिला वाटेल तसे बोलून धनंजयाची बकोटी धरून त्याला घरी आणले. व्रत पुरे व्हायला अजून 3 दिवस शिल्लक होते. व्रत पुरे व्हायला अजून 3 दिवस शिल्लक राहिले होते. घरी आल्यावर धनंजय रात्री झोपी गेला. बायकोला त्याच्या हातात असलेला दोरा दिसला. तिला शंका आली. त्याच वर्षी तिने तो दोरा तोडला आणि चुलीत घालून जाळून टाकला. अन्नपूर्णा कोपली. तिच्या रागाला पारावार राहिला नाही. तिच्या प्रभावाने धनंजयाचे घर आतल्या कपड्या लत्त्या सकट सामान सुमानासकट क्षणार्धात जळून भस्म झाले. सुलक्षणा समजले की हा देवीचा कोप आहे. तिने धनंजयाला आपल्या घरी बोलावले. सवत मात्र आपल्या माहेरी निघून गेली. सुलक्षणा त्याला म्हणाली, अहो, हा देवीचा कोप आहे. देवीवर श्रद्धा ठेवा, म्हणजे सर्व काही ठीक होईल. तीच याला कारणीभूत आहे. आपण श्रद्धायुक्त अंतःकरणाने तिची प्रार्थना करा, म्हणजे सर्व ठीक होईल. परत धनंजय त्या सरोवराकाठी गेला. त्याने तिथे व्रताचरण केले. पहिल्याप्रमाणे शिडी वर आली. ती उतरून तो देवीच्या मंदिरात गेला. त्याला परत आलेला पाहून देवीचे नोकर त्याला मारावयास धावले. त्यावर देवी म्हणाली, थांबा, त्याला मारू नका. तो ब्राह्मण आहे, तो अवध्य आहे, त्याने माझे व्रत केले आहे. देवी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मला सर्व काही समजले आहे. जा ही माझी सोन्याची मूर्ती घे. दररोज हिची पूजा कर. तू फिरून सुखी होशील. तुझा मला तुला माझा आशीर्वाद आहे. तुझी प्रथम पत्नी सुलक्षणा हिने माझी मनोभावे सेवा केली आहे, व्रत केले आहे. तिला सर्व गुण संपन्नाचा मुलगा होईल. प्रसन्न अंतःकरणाने धनंजय घरी गेला. तो दररोज अन्नपूर्णेचा पूजापाठ करू लागला. पुढे काही दिवसांनी सुलक्षणेला मुलगा झाला. सारे गावकरी चकित झाले. त्यांना वाटले, हे अघटित कसे घडले. सर्व लोक त्याच्याकडे धावले. विचारू लागले, महाराज, हे कसे झाले? आपण कोणत्या देवाची उपासना केली म्हणून आपल्याला मुलगा झाला? धनंजय म्हणाला, बाबांनो, मी माता अन्नपूर्णेचे व्रत केले. देवी प्रसन्न झाली आणि तिच्याच आशीर्वादाने आजचे वैभव, मानसन्मान आणि पुत्रलाभ मला झाला. हे ऐकून त्या गावातील श्रीमंत शेठजीने देवीचे व्रत केले. त्यालाही मुलगा झाला. त्याने अन्नपूर्णेचे सुंदर मंदिर बांधले. मोठ्या समारंभाने त्याने मंदिरात देवीची स्थापना केली. धनंजयाला त्या देवळाचा पुजारी नेमले. आता धनंजय आपल्या बायको मुलासह त्या मंदिरात राहू लागला. त्यास खूप धनदौलत मिळू लागली. इकडे काय झाले, दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला. सर्व घरदार चोरांनी लुटून नेले. तिला पोटासाठी दारोदार भीक मागावी लागली. तिच्या अन्नान्न दशेची हकीकत सुलक्षणेच्या कानावर आली. तिला वाईट वाटले. तिने नोकराकरवी तिला घरी आणले. न्हाऊ माखू घालून चांगले कपडे दिले आणि तिला आपल्या जवळ ठेवून घेतले. मातेच्या कृपाप्रसादाने धनंजय, सुलक्षणा आणि त्यांचा मुलगा यांना सुख आणि मानमान्यता मिळाली. ती सर्व सुखी झाली. तसेच सुख आपल्या सर्वांना देवीच्या कृपाप्रसादाने मिळो. आपल्याला हा जो मानवदेह मिळाला आहे त्याचे सार्थक करा, आणि तसे केले तरच तुम्हाला
हा भवसागर, तरच तुम्ही हा भवसागर तरून जाणार आहात. परमेश्वराची भक्ती नुसती दिवसभर टाळ कुठल्याने होत नाही, तर अंतःकरणपूर्वक त्याचे नामस्मरण केल्याने होते. त्याच्यासाठी परिश्रम करावे लागत नाहीत, त्याला खर्च मेहनत लागत नाही. फक्त त्याचे मनोभावे एकाग्र चित्ताने नामस्मरण केले तरी पुरे आहे. तात्पर्य हेच की आपण जशी करणी करतो तसेच फळ आपल्याला मिळते. आपण चांगले कर्म केले तर त्याचे फळ आपल्याला चांगले मिळते, आणि आपण वाईट कर्म केले तर त्याचे फळ आपल्याला दुःख, दारिद्र्य, नाना तऱ्हेच्या व्याधी उपाधींनी भोगावे लागते. म्हणूनच सत्पुरुषांनी सांगितले आहे की परमेश्वर चिंतनाने आपल्याला सुख, शांती, वैभव, आयुरारोग्य प्राप्त होते. दुःख, दारिद्र्य दूर होते, चिंता, क्लेश पळून जातात. म्हणून म्हणून जन हो, परमेश्वराचे, त्या भगवान विष्णूचे स्मरण करा. तो तुम्हाला तारणारा आहे. जगतपिता विष्णू साऱ्याचे मूळ आहे. त्याची भक्ती केल्याने 84चा फेरा चुकतो. अखंड शाश्वत सुखाचा ठेवा प्राप्त होतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. पुन्हा भय राहत नाही. आत्मा आणि परमात्मा यांचे मिलन होते. देवी अन्नपूर्णेचे स्तोत्र. नित्यानंद करी, पराभय करी, सौंदर्य रत्ना करी, निर्घृताखिल लोक पावन करी, प्रत्यक्ष माहेश्वरी, प्राणेया जनवंश पावन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, नाना रत्न विचित्र भूषण करी, हिमांबरी डंबरी, मुक्ताहार विलंबमान विलवस द्वक्षोज कुंभांतरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, योगानंद करी, रिपुक्षय करी, धर्मार्थम निष्ठा करी, चंद्रार्कानील भासमान लहरी, त्रैलोक्य रक्षा करी, सर्वेश्वरी, समस्त वांछित करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, कैलासाचल कैलासाचल कंदरालय करी, गौरी उमाशंकरी, कौमारी निगमार्थ गोचर करी, ओंकार बीजेश्वरी, मोक्षद्वार कपाट पालन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, दृश्यादृश्य प्रश्न वाहन करी, ब्रह्मांड भांडोदरी, लीला नाटक सूत्र भेदन करी, विज्ञान दीपांकुरी, श्री विश्वेश मन प्रसादन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, उर्वी सर्वजनेश्वरी, भगवती गौरी ईश्वरी, वेणी नील समान कुंतल करी, नित्यान्न दानेश्वरी, सर्वानंद करी, दशाशुभ करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, आदिक्षांत समस्त वर्णन करी, शंभो स्वभावा करी, काश्मीरी त्रिजनेश्वरी, त्रिलहरी, नित्यांकुरा शर्वरी, कामाक्षांत करी, अनोदय करी, कामाक्षांत करी, अनोदय करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, चंद्रार्क नील कोटी कोटी सदृशा, चंद्रांश बिंबाधारी, चंद्रार्काग्नी समान कुंतलधारी, चंद्रार्क वर्णेश्वरी, माला पुस्तक पाश अंकुशधरी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, क्षेत्रत्राण करी, मुदा भय करी, माता कृपा सागरी, साक्षात मोक्ष करी, सदाशिव करी, विश्वेश्वरी श्रीधरी, दुष्टोत्कंठ करी, निरामय करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षांदेही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, देवी सर्व विचित्र रत्न रचिता दाक्षायणी सुंदरी, धर्म स्वादुपयोधर विनकरी, सौभाग्य माहेश्वरी, भक्त्याविष्ट करी, दशाशुभ करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षाम देही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी, अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहीच पार्वती, माताच पार्वती देवी, पिता देवो महेश्वरा, बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्.